Welcome to AV number 4. Now, part number first part A1 activity number 1. Discuss with your friend the difficulties faced by the father in the poem. Discuss with your friend the difficulties faced by the father in the poem. तर ह्या कवितेत त्या ठिकाणी ज्या अडचणी आपल्या कवीचे वडील सहन करत आहेत, तर त्या वडिलांच्या कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर कोणत्या अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर पहिली जी अडचण आहे, द फादर डिड नॉट गेट अ प्लेस टू सिट इन द ट्रेन when he was returning home by a late evening train after a hard day's work. तर खूप कष्ट करून मेहनत करून त्या ठिकाणी वडील कामावरनं परत येत आहेत, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यांना कुठलीही जागा बसण्यासाठी ट्रेनमध्ये मिळत नाही आहे, ही त्यांची अडचण आहे. द फादर डिड नॉट गेट अ प्लेस टू सिट इन द ट्रेन. दिस इज द फर्स्ट डिफिकल्टी. सेकंड, द फादर्स क्लोथ्स वेर वेट. हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड because of his because of the monsoon and he was struggling to handle a bag full of books. सगळ्यात महत्त्वाचं, पावसाळा आहे आणि त्यांचे कपडे जे आहे त्या पावसामुळे पूर्णतः ओले झालेले आहेत. त्यांचा जो ब्लॅक रेनकोट आहे, द ब्लॅक रेनकोट स्टेन विथ द मड, त्या पूर्ण ब्लॅक रेनकोटवर त्या ठिकाणी काळ्या रंगाचे डाग आपल्याला दिसत आहेत. अँड बिकॉज ऑफ द मान्सून ही वॉज स्ट्रगलिंग टू हँडल अ बॅग फुल ऑफ बुक्स. आणि या पावसामुळे सुद्धा त्या ठिकाणी ती जी बॅग आहे ती जड अशी बॅग, पुस्तकाने भरलेली बॅग आहे, त्यांना हँडल करता येत नाही आहे. ह्या पण त्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यानंतर द फादर वॉज हेडिंग टुवर्ड्स होम ऑन अ ग्लुमी मान्सून नाईट. आणि आपल्या घराकडे ते निघालेले आहेत त्या खिन्न वातावरणात, त्या पावसाच्या वातावरणामध्ये. हिज आयसाईट वॉज पुअर बिकॉज ऑफ ओल्ड एज अँड हिज स्लीपर्स वेर स्टिकी विथ मड. त्यांची आयसाईट जी आहे, त्यांची जी दृष्टी आहे ती त्या ठिकाणी कमजोर झालेली आहे, त्यांना दिसत नाही आहे. आणि त्या ठिकाणी चप्पल जी आहे, चपलीला चिखल लागलेला आहे आणि त्या पावसाच्या त्या खिन्न वातावरणात त्या ठिकाणी ते आपल्या घराकडे पावलं टाकत जड पावलाने, जड अंतःकरणाने त्या ठिकाणी ते निघालेले आहेत. अशी ती एक दुःखाची छटा त्यांच्या जीवनावर आहे. द चपातीज द फादर्स बेसिक नीड्स वेर नॉट टेकन केअर ऑफ ॲट होम ॲज ही वॉज सर्ड विक टी अँड स्टेल चपातीज. तर सगळ्यात चौथी अडचण काय आहे, तर द फादर्स बेसिक नीड्स वेर नॉट टेकन केअर ऑफ. तर त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्याची पण घरी काळजी घेतली जात नाही आहे. नॉट टेकन केअर ऑफ ॲट होम ॲज ही वॉज सर्ड विक टी अँड स्टेल चपाती. कारण त्यांना एक असाच साधा असं पाण्याचा चहा त्यांना बनवला जातो आहे आणि शिळ्या चपात्या त्याबरोबर ते खात आहेत. ही पण त्या ठिकाणी मोठी अडचण त्या ठिकाणी त्यांची झालेली आहे, मोठी दुरावस्था जी आहे ती दिसते. आणि अजून एक अडचण, द चिल्ड्रन रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ हिम बिकॉज ऑफ जनरेशन गॅप. द चिल्ड्रन रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ हिम. जी मुलं आहेत घरातली, त्यांची पोटची मुलं आहेत, ही पण त्यांच्याशी संवाद साधत नाही, कारण एक जनरेशन गॅप जो आहे, दोघांमधलं वयांचं अंतर जे आहे, त्या अंतरामुळे त्या ठिकाणी मुलं पण त्या ठिकाणी त्यांना दुर्लक्ष करत आहेत. आणि कुठेतरी त्या ठिकाणी एक अतिशय उपेक्षित जीवन ह्या म्हाताऱ्या माणसाच्या हाती आलेलं आहे असं आपल्याला दिसतं. पुढे आपण जाऊया. सेकंड टॉपिक, डिस्कस द कॅरेक्टर स्केच ऑफ द फादर विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट्स. तर आपल्याला खाली काही पॉईंट्स आहेत, ह्या पॉईंट्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅरेक्टर स्केच जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी एक त्यांचं पात्र रेखाटायचं आहे. हिज पॅथेटिक कंडिशन, द ट्रीटमेंट ही रिसिव्ज ॲट होम, हिज सॉलिट्यूड, सॉलिट्यूडचा अर्थ आहे एकाकीपण, लोनलीनेस. हिज सॉलिट्यूड, द वे ही ट्रायज टू ओव्हरकम इट. आणि त्यांची दुरावस्था, त्यांना घरात काय ट्रीटमेंट मिळते आहे ते, त्यांचं एकाकीपण जे आहे ते, आणि ते कशा पद्धतीने त्याच्यावर ते मात करण्याचा प्रयत्न करत आहेत ते पण त्या ठिकाणी आपल्याला रेखाटायचं आहे. एक खरंच अतिशय वाईट अवस्थेमधलं हे असं जीवन. द पोएट्स फादर हॅड क्रॉस द प्राईम ऑफ हिज एज बट हॅड टू स्टील वर्क टू अर्न हिज लिवलीहूड. कवीचे वडील जे आहेत त्यांनी खरं त्यांची जी तारुण्य अवस्था आहे ती त्यांची आता संपलेली आहे आणि वयस्क असं वय आहे. आणि ह्या वयस्कर वयामध्ये पण त्यांना त्यांचं चरितार्थ चालवायचं आहे आणि म्हणून त्यांना कामावर जावं लागतं. अँड ट्रॅव्हल बॅक होम इन द लेट इव्हिनिंग ट्रेन वेर ही डिड नॉट इवन गेट अ सीट. आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी कुठलंही सीट न मिळता ते संघर्ष करत त्या ठिकाणी उभे राहून त्या ठिकाणी प्रवास करतायत. हिज क्लोथ्स वेर वेट ड्यू टू मान्सून रेन. त्यांचे जे कपडे आहेत ते पावसाने त्या ठिकाणी भिजलेले आहेत. ॲट होम
ऑल्सो ही वॉज नॉट रिसिव्ड वॉर्मली ॲज ही वॉज सर्ड वीक टी अँड स्टेल चपातीज. घरात पण त्यांना एक नीट स्वागत होत नाही आहे. एक तुटकेपणा आहे, एक परकेपणा आहे घरामध्ये सुद्धा, आणि एक साधा चहा आणि शिळ्या चपात्या त्यांना खाव्या लागत आहेत. ही फेल्ट ॲलिनेटेड ॲज हिज ओन चिल्ड्रन वेअर नॉट बॉदर्ड टू शेअर विथ हिम देअर टाईम. ते घरातच त्या ठिकाणी ते परके आहेत, कारण मुलांना त्या ठिकाणी त्यांच्याशी काहीही शेअर करावं असं वाटत नाही, काही भावना किंवा सुखदुःख त्यांना वाटून घ्यावीशी वाटत नाही आहे. दे वर नॉट इंटरेस्टेड टू गिव्ह हिम रिलीफ फ्रॉम हिज लोनलीनेस. आणि कुठेही त्या ठिकाणी त्यांना त्या एकाकीपणापासून जी सुटका आहे ती होत नाही आहे. सो ही टूक रेफ्यूज टू लिसन टू अ नॉयझी रेडिओ. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या सगळ्या वातावरणापासून दूर म्हणून त्या ठिकाणी ते काय करतायत, तर एक रेडिओ ऐकण्याचं काम ते करतायत. अँड स्लेप्ट ड्रीमिंग ऑफ हिज अँसेस्टर्स अँड हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि झोपताना त्या ठिकाणी त्यांची स्वप्न जी आहेत ती गेलेल्या गतकाळाबद्दल आणि येणाऱ्या त्या भविष्यकाळाबद्दल ती स्वप्न बघतायत. द थॉट्स ऑफ द पास्ट अँड द फ्युचर गेव हिम रिलीफ ॲज द पास्ट हेल्प हिम टू अंडरस्टँड द चेंज दॅट हॅड कम टू द सोसायटी अँड द फ्युचर जनरेशन केप्ट हिज होप अलाइव्ह. आणि कुठेतरी त्या ठिकाणी भूतकाळ आणि भविष्यकाळांची सांगड घालत हे चालायचंच असं म्हणून त्या ठिकाणी ते हे सगळं स्वीकारता आहेत. शेवटी वास्तव स्वीकारण्यापासून पर्याय नाही आहे, आणि कुठेतरी त्यांचं हे पिचलेलं आयुष्य त्या ठिकाणी लेखकाने रेखाटलेलं आहे या कवितेच्या माध्यमातून. पुढे आपण जाऊया. A2. गिव्हन बिलो आर द आयडियाज कन्व्हेड थ्रू द पोएम. मॅच द पेअर्स अँड ड्रॉ आउट द हिडन मिनिंग फ्रॉम दिस एक्सप्रेशन. तर आपल्याला एक्सप्रेशन्स आहेत आणि त्याची मिनिंग्ज आहेत ते मॅच करायचे आहेत. तर काही वाक्य ह्या ठिकाणी आहे ह्या कॉलममध्ये, आणि त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला मॅच करायचा आहे. तर बघूया आपण कोणतं वाक्य ह्या ठिकाणी आलेलं आहे. तर पहिलं जे वाक्य ह्या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला, चिल्ड्रन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्व्स. चिल्ड्रन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्व्स. तर इथेच आपण नीट बघितलं तर फादर इज सो इगर टू मीट फॅमिली मेंबर्स दॅट ही हॅज इवन डझंट बॉदर अबाउट हिज सेफ्टी. चिल्ड्रन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्व्स. तर इथेच आपण नीट बघितलं तर पहिला जो भाग आहे तो होस्टिलिटी ऑफ चिल्ड्रन, म्हणजे एक प्रकारे मुलांचं एक प्रकारचं भांडण जे आहे, चिल्ड्रन अवॉइड करतायत म्हणजेच त्या ठिकाणी मुलांची जी तुटकता आहे ती इथे अपेक्षित आहे. फादर वॉज डिप्राइव्ड ऑफ रिफ्रेशिंग हॉट बेवरेजेस ऑर नरिशिंग डाएट. गरम चहा आणि किंवा चांगला असं पोषणमूल्य असलेला आहार त्यांना मिळत नाही आहे, कारण त्या ठिकाणी जे आहे ते फादर वॉज डिप्राइव्ड ऑफ रिफ्रेशिंग नॉट टू जे आहे ते ईमध्ये दिले त्यांनी. होस्टिलिटी ऑफ चिल्ड्रन ABCDE. फादर वॉज डिप्राइव्ड ऑफ रिफ्रेशिंग नॉट हॉट बेवरेजेस. हे जे आलं आहे ते हिज बेसिक डेली रिक्वायरमेंट्स वेर ऑल्सो नॉट कॅटर्ड टू. त्यांच्या ज्या मूळ बेसिक गरजा आहेत त्या पण त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही असं ते दाखवतं आहे. म्हणजे हे आणि बी नंबर जो आहे तो 5 कडे त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर आहे द फादर हरीज होम क्रॉसिंग अ रेल्वे लाईन. अतिशय घाईघाईने का होईना त्या ठिकाणी ते वडील पोचता आहेत. तर ते आलेलं आहे 1 नंबरशी. नंबर 1, फादर इज सो इगर टू मीट फॅमिली मेंबर्स दॅट ही इवन डझंट बॉदर अबाउट हिज सेफ्टी. अतिशय घाईघाईने आपल्या कुटुंबाकडे ते वळलेले आहेत, कुटुंबाकडे ते चाललेले आहेत, की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना घाई झालेली आहे आणि कुठलीही चिंता आपल्या सुरक्षेची न करता त्या ठिकाणी ते आपल्या घराकडे निघालेले आहेत. डी, द फादर वॉज डेस्टिन टू लिसन ओनली टू द क्रॅकिंग साऊंड्स ऑन मीडिया. तर त्या ठिकाणी ABCDEFG. The father was destined to listen only to the cracking sounds on media.
फक्त त्या ठिकाणी त्या मीडियावर त्या ठिकाणी क्रॅकिंग साऊंड त्यांना ऐकायला मिळतो आहे. तर हे का आहे? तर नंबर 7कडे जर आपण आलो तर ते इथे अपेक्षित आहे. हे हॅज लिस्ट व्हॅल्यू इन द सोसायटी वेअर इज प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स माइट हार्डली मेक एनी डिफरन्स. तर कुठेही त्यांना त्यांच्या त्या कुठेही व्हॅल्यूच नाही आहे समाजामध्ये असं त्याचा अर्थ होतो. हिज लिस्ट व्हॅल्यू इन द सोसायटी वेअर हिज प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स माइट हार्डली टेक एनी डिफरन्स. कुठलेही त्यांना फरक पडत नाही आहे. हिज सॉर्डेड प्रेझेंट इज डिवॉइड ऑफ एनी होप. कुठेही त्यांना त्या ठिकाणी ही सॉर्डेड प्रेझेंट इज डिवॉइड ऑफ एनी होप. त्यांना कुठेही आशावाद नाही आहे. एक एकाकीपण जे आहे त्यांच्या वाटला आलेलं आहे ते जे आहे तर ते आहे त्या ठिकाणी इंडल्ज इन टू हिज पास्ट अँड फ्युचर. ते त्या ठिकाणी आपल्या भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी E3मध्ये द फादर्स एंडलेस कम्युटिंग डिस्टन्स हिम फ्रॉम हिज चिल्ड्रन. द फादर्स एंडलेस कम्युटिंग डिस्टन्स हिम फ्रॉम हिज चिल्ड्रन. तर त्यांचं जे रोजचा प्रवास आहे तो एक प्रकारे त्यांच्या मुलांपासून त्या ठिकाणी ते दूर आहेत. तर हे जे आलं आहे ते आहे दाखवते अनकम्फर्टेबल जर्नी जे आहे ते इथे आलेली आहे. त्यांची जी जर्नी आहे ती अनकम्फर्टेबल आहे ते दाखवते. सबर्बन एरिया व्हिजिबल थ्रू द ट्रेन इज पोस्ट अननोटीस. त्या जो उपनगरीय असा हा भाग आहे की जो दिसतो आहे पण त्याच्याकडे ते लक्ष देत नाही आहे. त्याचा अर्थ काय होतो तर त्या ठिकाणी फादर इज नॉट लेस दॅन एनी ट्रायबल वॉन्डरर अ मॉडर्न नोमॅड. तर या पद्धतीने 6 जे आहे ते इथे आलेलं आहे. तर वाक्य आहेत आणि वाक्यांशी निगडीत अशी ती अर्थपूर्णता आहे ती इथे आलेली होती. पुढे आपण जाऊया. ही जस्ट ॲज अ अरे सॉरी यार, इथे खाली आपण बघितलंच नाही इथे. सॉरी सॉरी सॉरी. ही जस्ट ह्या ठिकाणी सॉरी थोडंसं जरा आपला वाक्य जे होतं तर मी इथेच बघतोय आपल्या खाली बघितलंच नाही. सॉरी त्याबद्दल. पुन्हा एकदा आपण बघूया जरा इथे. इथपर्यंत आपलं काम बरोबर होतं. जे आपलं 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एकूण 9 वाक्य या ठिकाणी आहेत आणि जी त्यांनी रचना केलेली आहे. सबर्बन एरिया व्हिजिबल थ्रू द ट्रेन इज पास्ट अननोटीस. हे बा हे आहे त्याच्याशी निगडीत. Suburban area visible through the train is not unnoticed because there is hardly anything enchanting interesting in the monotonous routine journey to look out of the window. हे त्याच्याशी जुळतं आहे. The father's endless commuting distance him from his children. ते आहे. इथे जे होतं he sordid the father was destined to listen only to the cracking sounds on media. ते आलेलं आहे. द फादर कुडंट इवन फुलफिल द लिस्ट एक्सपेक्टेशन ऑफ एंटरटेनिंग हिमसेल्फ. आणि ही जस्ट ॲज अ स्मॉल बर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ सेंटेन्स. ते जे आहे तर ही जस्ट ॲज अ स्मॉल बर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ सेंटेन्स. हे जे वाक्य आलेलं आहे हे आलेलं आहे. फादर इज नॉट लेस दॅन एनी ट्रायबल वॉन्डरर अ मॉडर्न नोमॅड. त्यानंतर आलेलं आहे ही डझंट गेट अ प्लेस इन अ क्राऊडेड ट्रेन. तो आलेला आहे. अनकम्फर्टेबल जर्नी जे आहे ते आलेलं आहे. He just as a small bird dropping from a sentence. He has least value in the society where his presence or absence might hardly take any difference. हे आहे HC H7 साठी जुळलेलं आहे. तर आपण जर नीट बघितलं तर 1 जे आहे ते दाखवतं आहे B म्हणजे एका अर्थाने A2. त्यानंतर बी जे आहे ते बी आहे 1 2 ABCDE ई बी ई म्हणजे B5. त्यानंतर 3A
द फादर हरीज होम ए. त्यानंतर 4 द फादर वॉज डेस्टिन्ड टू लिसन, हे जे आहे ते आलेलं आहे तुमचं द फादर कुडंट इवन फुलफिल 9, म्हणजे डी साठी आहे 9. ही सॉर्डेड प्रेझेंट इज डिव्हाइड ऑफ एनी होप, हे आहे तुमचं नंबर 5. हे जे आहे ते दाखवतं 5 आहे जे आहे ते आहे इंडल्ज इन टू हिज पास्ट अँड फ्युचर. ही सॉर्डेड प्रेझेंट इज डिव्हाइड ऑफ एनी होप, इंडल्ज इन म्हणजे ई जो आहे तो 3 साठी आहे. नंतर आहे तुमचं द फादर्स एंडलेस कम्युटिंग डिस्टन्स हिम फ्रॉम हिज चिल्ड्रन, ते त्या ठिकाणी दिलेलं आहे 6 जे आहे ते ABCDEF. हे फादर इज नॉट लेस दॅन एनी ट्रायबल वॉन्डरर अ मॉडर्न नोमॅड, 6F जे आहे ते इथे आलेलं आहे. 7 सबअर्बन एरिया व्हिजिबल थ्रू द ट्रेन इज पास्ट अननोटिस, तर ते आलेलं आहे G8 साठी आलेलं आहे G8. त्यानंतर आलेलं आहे ही इज जस्ट ॲज अ स्मॉल वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ सेंटेन्स, तर ते जे आलेलं आहे ते म्हणजे H जे आलेलं आहे ते आहे ABCDEFG. हॅज लास्ट लिस्ट व्हॅल्यू इन द सोसायटी, म्हणजे हे आलेलं आहे तुमचं ही जस्ट H आणि 7 आलेलं आहे. आणि ही डझंट गेट अ प्लेस इन अ क्राउडेड ट्रेन, ते जे आहे ते आहे D, म्हणजे चौथं जे आहे अनकम्फर्टेबल जर्नी. अशा पद्धतीने ह्या जोड्या ज्या आहेत ते इथे आलेल्या आहेत. ठीक आहे, इथे आपण वी स्टॉप हिअर अँड वी टर्न टू आवर नेक्स्ट AV. ओके, थँक्यू.